नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी क्लर्क म्हणून रहमतपूर शाखेतला. पण स्वतःला झोकून देऊन काम केल्यामुळं, ग्राहकांच्याशी नीट वागल्यामुळं मला भराभर प्रमोशन मिळत गेली. क्लर्कचा ऑफिसर झालो, स्केल 1, स्केल 2 झालो, जरा मोठी ब्रँच मिळाली. स्केल 3मध्ये दक्षिणेकडची सगळ्यात मोठी शाखा लक्ष्मीपुरी कोल्हापूर इथं मॅनेजर झालो. आणि त्या ब्रांचला काम करत होतो. मोठी शाखा होती. एक दिवस शिपाई पळत आला आणि मला म्हणाला, साहेब आपलं डिस्पॅच टपाल हे पडून आहे, गेला आठवडाभर ते गेलेलंच नाही आहे. अरे बापरे म्हटलं, हे कसं काय? तोंडला दिवाळी आहे ना, त्यामुळं लोक सुट्टीवर गेलेले आहेत आणि सुट्टीवर गेल्यावर पहिलं काय चालतंय तर फक्त कॅश आणि काउंटर, बाकीचं सगळं बंद पडतं. त्याच्याप्रमाणे हे डिस्पॅच बंद पडलं आहे. मग डिस्पॅच बंद पडलं तर त्याचा परिणाम फार मोठा असतो. कारण त्या काळी आत्तासारखे ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन रेमिटन्सेस, RTGS, NEFT हे काही नव्हतं. पैसे पाठवायचे तर मेल ट्रान्सफर करायची, आणि मेल ट्रान्सफर कशी जाणार तर टपालानं जाणार. या शाखेतनं पाठवल्यावर त्या शाखेत मिळाल्यावर मग त्याला पैसे मिळणार. डिमांड ड्राफ्ट जायचे. ड्राफ्ट इथं घेतल्यावर, खरेदी केल्यावर तो टपालातनं जायचा आणि मग तिकडे दुसरे त्याचं पेमेंट व्हायचं. आणि सगळे मौल्यवान गोष्टी ह्या टपालात असायच्या. आणि पाहिलं तर एवढं स्थितच पडलेलं आहे. एखादा दिवस समजू शकतो, 8 दिवस झाले पडला आहे. बरं, कोणाला सांगावं तर स्टाफ रजेवर आहे. मी त्या शिपायाला म्हटलं, आपण करूया का? श्रोतेहो नीट लक्षात ठेवा, मी काय शब्द वापरला? आपण. तू करतोस का नव्हे, आपण करूया का? त्यालाही उत्साह आला. अरे मॅनेजर, एवढे सिनियर मॅनेजर म्हणतात कामाला आपण बरोबर करूया, चला चला म्हटलं. आणि आम्ही तिथं जाऊन बसलो. पाकिटं एका बाजूला ठेवली, कुठलं पाठवायचं आहे त्याचं सॉर्टिंग केलं गावाप्रमाणे. हे मुंबईचं आहे, हे या शाखेचं आहे, हे अमकं आहे तमकं आहे, असं सगळं व्यवस्थित हे केलं. भराभर कामाला लागण्याच्या आधी त्याची योजना केली की काम नीट होतं, म्हणून ते आधी सगळं केलं. की कोणतंही एका ब्रँचचं आहे ते एकाच पाकिटात कोणतं जायचं आहे ते मांडलं. आणि शिपायाला म्हटलं, आता सुरू करूया. मी ते रजिस्टरमध्ये लिहून त्याच्यात पाकिटात घालायचो. तो पाकिटं चिकटवणं, त्याचं वजन करणं, तिथं त्याप्रमाणे त्याला स्टॅम्प लावणं, अशी कामं तो करत होता. तासभर आम्ही काम केलं तरी अजून डिस्पॅचचं काम चालूच होतं. तेवढ्यात दुसरा शिपाई तिकडून आला. म्हटलं, साहेब 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 तुम्हाला हेड ऑफिसचा फोन आहे. हेड ऑफिसचा फोन येतोय म्हटल्यावर विशेष आहे, कारण आम्हाला जास्तीत वरचा फोन येणार म्हणजे कुठला येणार तर रिजनल ऑफिसचा येणार. हेड ऑफिसचा फोन आला आहे. आणि त्यावेळेला काही मोबाईल नव्हते, लँडलाईन जवळ जायचं. मी वेगानं लँडलाईन जवळ गेलो. आणि लँडलाईन जवळ गेल्यावर पलीकडचे ग्रस्त म्हणाले, नमस्कार भुरके, मी बँक ऑफ महाराष्ट्राचं हेड ऑफिस लोकमंगलमधनं, स्टाफ डिपार्टमेंटमधनं जनरल मॅनेजर बोलतो आहे. तुमचं अभिनंदन, तुम्ही आता एक्झिक्युटिव्ह झालेला आहे, बँकेत एक्झिक्युटिव्ह झालेला आहे. तुम्हाला स्केल 4 देण्यात आलेली आहे. अभिनंदन अभिनंदन म्हटलं. मी मनात म्हटलं, मी आत्ता काम कुठलं करतो आहे? डिस्पॅचचं. आणि डिस्पॅचचं काम करताना मी एक्झिक्युटिव्ह झालो आहे. हा काय योगायोग आहे? जे काम अगदी जे बँकेत सगळ्यात खालचं धरलं जातं ते डिस्पॅच, ते करतो आहे. पण त्यावेळेला हे झालं. हे का झालं तर या ब्रांचमध्ये जे जे काम करायला लागेल ते माझं आहे, मी करणार आहे, ही वृत्ती मी ठेवलेली होती. म्हणून मला हे पोस्टिंग मिळालं आणि मी बँकेत एक्झिक्युटिव्ह झालो.
तेव्हा मला अजून एक प्रसंग आठवतो की किती करता येतं तिथलं. तर एकदा तिथे काउंटरला मधलं कोणी पोसायचा हा वाद झाला होता. 2 युनियनच्या आहेत, स्वीपरनी का सबस्टाफनी, दोघं युनियनचे. म्हटलं तुम्ही आता हा फरशी पुसतोय, तुम्ही वरचं काउंटर पुसताय, बस झालं, मधला भाग आहे ते मी बघून घेईन. मी घरनं फडका आणून ते पुसायला लागल्यावर ते म्हटले नाही तुम्ही करायचं नाही, मीच करतो. जे काहीही काम ब्रँचचं असो मी करायला तयार आहे. हे केल्याच्या वृत्तीमुळेच मला वाटतं मला ते एक्झिक्युटिव्ह पोस्ट मिळाली. आणि बँक ऑफ महाराष्ट्राची भारतातली सगळ्यात मोठी शाखा बाजीराव रोड पुणे, चीफ मॅनेजर म्हणून माझं तिथं पोस्टिंग झालं. आणि तिथे मी कामाला लागलो. त्यावेळेला तिथला स्टाफ 325 होता आणि सगळ्या मजाच होत्या. तिथे मी शांत. एकदा तर एक बाई केबिनमध्ये आल्या आणि हातात डबा होता त्यांच्या. मला वाटलं स्टाफ मेंबर आहेत म्हणजे आता काहीतरी पेढे वगैरे वाटायला आल्यात वाटतं, मुलगा झाला किंवा काय त्याचं. त्या म्हणल्या नाही नाही साहेब, तुमची केबिन तेवढी आपल्या बँकेत तिथे AC आहे, त्यामुळे माझं पनीर आहे डब्यामध्ये, ते खराब होऊ नये म्हणून मी इथं ठेवते, हां जरा तेवढं सांभाळा म्हटलं, आणि दुपारी मी घेऊन जाते म्हटलं. वा वा म्हटलं, आपल्या केबिनचा असाही उपयोग आहे, वा आणखीन काय पाहिजे. बाजीराव रोड ब्रांचमध्ये बसल्यावर सर्व मोठ्या प्रकारचे जे लोक येतात त्यांच्याशी संबंध ठेवणं म्हणजे आपल्या बँकेची प्रतिमा उज्ज्वल करणं आहे, याची मला सतत जाणीव होती. म्हणून मी काय केलं, मोठमोठ्या लोकांचे तिथं आले की त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या समारंभाला जाणं, या गोष्टी करत होतो. बँकेच्या शाखाधिकाऱ्याला काय करायला लागतं, बँकेतला स्टाफ आहे त्यांच्याशी संबंध ठेवायचे आणि बाहेरी खातेदारांशी ठेवायचे. 325 स्टाफ आहे, यांना मी काय रोज कसं भेटणार आहे, पण जाता आता जर दिसेल त्याला नमस्कार, कसा आहे, काय ते झालं का काम, वा वा छान तुम्ही हे करताय म्हणून चाललं आहे. आणि बँकेमध्ये पहिल्यांदा मशीन डिपार्टमेंट, हे बँकिंगमध्ये संपूर्ण पुण्यामध्ये पहिल्यांदा मशीन डिपार्टमेंट जे आलं ते त्या ब्रांचला आलं. तिथं ते मशीन डिपार्टमेंट चालवणं हे फार अवघड काम होतं. का अवघड होतं, तर युनियनचा विरोध होता की बँकेत कम्प्युटर येता कामा नयेत. कम्प्युटरायझेशनच नव्हतं तेव्हा, आणि कम्प्युटर आल्याशिवाय आता आपल्याला पुढं जाता येणार नाही हे बँकेला माहिती होतं. म्हणून त्यातून आम्ही असा मार्ग काढला की अरे तुम्ही म्हणताय ना संगणक नको, कम्प्युटर्स नको, आम्ही नाही आणत का, पण आपण मशिनरी पूर्वीपासून वापरतोय ना, नोट काउंटिंग मशीन आहे, टाईपरायटर आहे, हे सगळी मशीनच आहेत. तसं आम्ही पोस्टिंग करायची मशीन आणतो म्हटलं, आणि युनियनशी करार केला की कम्प्युटर न आणता मशीन डिपार्टमेंट मशीन आणायची तयारी करू, आणि ती मशीनने केली. ही मशीन म्हणजे कम्प्युटरच होते, पण त्यातनं लोकांना अशी ताबडतोब स्टेटमेंट मिळत होती, किती छान आहेत ना, हे होत आहे, वा वा वा. मला तो आनंद होतो की पुण्यामध्ये पहिलं संगणकीकरण झालेल्या त्या शाखेत तिथं आम्हाला ते करायला मिळालं, आणि अर्ध्या तासात सगळी माहिती मिळायची बरोबर. त्यावेळेला क्लिअरिंग पद्धत होती. क्लिअरिंगमध्ये काय, तिथं त्या अर्ध्या तासात चेक पास होणार का परत जाणार कळायचं, तेवढ्यात निर्णय द्यायला लागायचे. आणि 5 ऑफिसर माझ्या मदतीला यायचे आणि ते सांगायचे हा चेक पास करायचा, हा नाही. मी भराभर सहाय्य करत असायचो, आणि त्यातनं ते पुढं जात राहायचं. गप्र प्रधान सर यायचे, सरोजिनी बाबर यायच्या, आणि चंदू बोर्डे क्रिकेटर, टेस्ट मॅचला जाणारे, अशी खातेदार. मला इतकी गंमत वाटायची की काय ही मजाच आहे मजा. पण एक धोकाही होता, कुठला सांगू. आलं बँकेत की कोणतरी म्हणायचं साहेब कळलं का, म्हणलं काय रे, तो म्हणे त्या अमक्यांचं निधन झालं. आता संपूर्ण पुण्याशी व्यवहार असल्यामुळं कोणतरी रोज गेलेलंच असायचं. आता रोज मी कसं जाणार, तिथं गेलं तर बँकेचं काम कसं होणार. आणि त्याच्यापेक्षा मोठं संकट काय होतं माहिती आहे, घरी गेल्यावर मिसेस म्हणायची आज आंघोळ करा, तिथं जाऊन आलं म्हणून आंघोळ. आता रोज 2-2दा आंघोळ कशी काय करणार, म्हणून मी घरी पुढं सांगणंच बंद केलं. थोडा वेळ जाऊन यायचं, लगेच यायचं, तिथं काही नाही, हातपाय तोंड धुवून कामाला लागायचं.
एकदा घरी मी हे सांगितलंच नाही, जाऊन आलो म्हणून. ते म्हणले काय आज कुठे गेला? म्हटलं कुठं नाही, बँकेतच. असं काही नाही, आंघोळ करा. म्हटलं कुठं, तुला काय म्हणजे? टी व्हीवर दिसलात तुम्ही त्या प्रेताजवळ गेलेले म्हणले, त्याच्यात दाखवलं. म्हटलं हे आता कमालच झाली. या मोठ्या ब्रँडचे अनुभव सांगावे तितके थोडे आहेत. किती गोष्टी तिथं घडत गेल्या त्या आम्ही अनुभवत गेलो. पण मशीन डिपार्टमेंट, क्लिअरिंग आणि याच शाखेतनं पुढं स्मॉल स्केल इंडस्ट्री ब्रँच काढली, वेगळी सर्व्हिस ब्रँच काढली. हे सगळं एका इथनं होत गेलं. अशा ह्या मोठ्या बँकेचा मॅनेजर म्हणून करताना अनेक अडचणी आल्या, पण त्यातनं मी कधी डगमगलो नाही. शांतपणे काम करत राहिलं आणि प्रोत्साहन देत राहायचं. चुकलं तर थोडं सांगायचं प्रेमानं, एवढंच करत राहिलो. म्हणजे ज्याला जे पाहिजे ते करायचं, पण मनामध्ये बँकेचं हित जोपासूनच पुढं जात राहायचं, हे कायम मी ठेवलेलं होतं. आणि त्यामुळं बाजीराव रोडचा चीफ मॅनेजर, भारतातल्या सगळ्या मोठ्या शाखेचं प्रमुख व्हायचं भाग्य मला लाभलं. 3 वर्ष तिथं काम केलं. त्यातनं मला प्रेरणा मिळाली की अरे आपला जो एम्ब्लेम आहे, स्तंभयो हृदयोमध्ये दीपमाला विराजते, महाराष्ट्र दिकोश मुद्रेय लोकमंगला, दीपमाळ आहे. ते काम करायला मला इथं पाठवलेलं आहे. आणि पुण्यात सारख्या ठिकाणी अतिशय सगळ्या मोठ्या लोकांची खाती तिथंच असायची. महाराष्ट्रातल्या सगळ्या राजे लोकांची खाती तिथं असायची. आज काय मिरजेच्या राणीसाहेब आल्या आहेत, आज काय भोरचे पंतप्रतिनिधी आलेत. पुण्यामध्ये महाराष्ट्र बँकेत खातं असावं हे सगळ्यांना वाटलं. अशा प्रेरणादायी गोष्टी तुम्हाला आवडल्या तर तुम्ही लोकांना सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करत राहा. धन्यवाद.